पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनूजीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांच्या एका कोपऱ्यात असलेल्या राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या नबाक भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो, मनूची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यावर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजासाब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फतेची रिवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हां, जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आकसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजाने क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या माँसाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बडा हो, जन्म लेता है जनानी के कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्कानळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजाने पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखोर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत राजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कछवा. किरतसिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवा राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोचते होईपर्यंत संभाजीराजे रजपुताला श्रींच्या राजांचे जामीन राहणार होते. हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरीतसिंग आणि उग्रसेन कछवा यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्च्याला कुंवर किरीतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है, पहाड़ का शेर. उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली.
उग्रभान ठीक परख लेना कि शिवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है। गाफिल मत रहना, हो सकता है शिवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा। मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नक्षदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कणाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको बिदा दे रहे हैं, लेकिन बिदा देना हमारा स्वभाव नहीं है. हमें अच्छा लगता है अगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे. तळहाताला निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बाका नहीं होगा. इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियान्याच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोप विड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवाजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यह बाल भी बाका नहीं होगा. हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यह बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांबरोबर किरीटसिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदमबाज चालीने चालू लागले. कोंढाणा किरीटसिंगच्या हवाली करून राजवाड्यावर माँसाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिराखदाने उरभरू जळत होती. जिजाबाईंच्या महालाकडून आलेली थाळ्याची वर्दी त्यांनी भूक नाही अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखविण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. रजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटवा आणि कंठ्याचा एक एक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जंद संभाजीराजांना राजपुताच्या गोटात धाडावे लागणार होते, जामीन म्हणून. राजांच्या मनाच्या खलबत खान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला स्वारींच्या त्यांच्या आऊ आणि आबा. त्या आवाजात मिर्झा राजाचे हिंदुस्थानी बोल मिसळत होते. बेशक बिना हर्ज भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हैं. राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवीत असते. राजांना रक्ताची नाती नसतात. असली तरी ती मनाच्या जमादारखान्यात मोहोरबंद करून ठेवावी लागतात. रोज राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता. ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी? आऊसाहेबांना त्यासाठी हिंमतबंद कसे करावे? पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंच्या महाली जावे, मणी दाटलेले मोकळ्या ओठी बोलावे. पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडकत होते. हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते. आऊसाहेबांची अशी स्वारी येतीया
संगती बाळधनी आहेत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकऱ्याने आता आत येऊन मुजरातेत वर्दी दिली. कायदे आखडलेले दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या.